कोणीतरी संगीतकार कधीतरी मला गाणं देईल याची वाट न बघता ती ऑपॉर्च्युनिटी मी स्वतःसाठी क्रिएट केली. ते माझ्यासाठी जास्ती महत्त्वाचं वाटतं. आणि त्याला सगळ्यात मोठी साथ म्हणजे लाईफ पार्टनरशिप आहेच, पण ही जी पार्टनरशिप आहे त्यासाठी खरंच मी पूर्वपुण्याई केली असं मला वाटतं, ज्याचं फळ मला हे मिळालेलं आहे. सगळ्यात आधी तुम्हाला सगळ्यांना प्रेमपूर्वक आदरपूर्वक नमस्कार. हा क्षण माझ्यासाठी खरं तर स्वप्नवत आहे. माझे आई बाबा आज इथे उपस्थित आहेत, सासू सासरे आहेत, आशिष आहे, शार्वी आहे. त्या सगळ्यांच्या पाठिंब्यावर मी इथे उभी आहे. खरंच हा खूप इमोशनल क्षण आहे, कारण आता जेव्हा मी ही एव्ही बघत होते तेव्हा संपूर्ण प्रवास डोळ्यासमोरनं गेला आणि एकच गोष्ट आठवली आईबाबांनी सांगितलेली, कष्ट करत राहा, काम करत राहा, फळाची चिंता करू नकोस, ईश्वराला समर्पित कर जे करशील ते, आणि त्याला जेव्हा तुला त्याचं फळ द्यायचं, आशीर्वाद द्यायचा, तेव्हा तो तुला देईलच. आणि तो मिळाला तरी सुद्धा कार्यरत राहा आणि नेहमी झुकून राहा. हे जे मला आईबाबांनी सांगितलं होतं, जे लहानपणापासून मी त्यांच्याकडे बघून शिकत आले. खूप अडचणी होत्या. साबणी ओरिजिनल्स 18 गाणी, म्हणजे आत्ता सुद्धा मी बघितलं तेव्हा मला असं वाटलं, अरे एवढं काम घडलंय का आपल्याकडनं. कारण खरंच असं काही सिद्ध करण्यासाठी म्हणून केलं नाही, फक्त करत राहिले. पण सतत एक मात्र होतं की कोणीतरी संगीतकार कधीतरी मला गाणं देईल याची वाट न बघता ती ऑपॉर्च्युनिटी मी स्वतःसाठी क्रिएट केली. ते माझ्यासाठी जास्ती महत्त्वाचं वाटतं. आणि त्याला सगळ्यात मोठी साथ म्हणजे लाईफ पार्टनरशिप आहेच, पण ही जी पार्टनरशिप आहे त्यासाठी खरंच मी पूर्वपुण्याई केली असं मला वाटतं, ज्याचं फळ मला हे मिळालेलं आहे. आणि कुठलीही मुलगी जेव्हा कुठली नवीन स्टेप घेऊ इच्छिते किंवा शकते, त्याचं संपूर्ण श्रेय आधी तिच्या आई वडिलांना आणि नंतर नवरा आणि सासू सासरे यांनाच असतं. कारण सपोर्ट आहे हे बोलणं सोपं आहे, पण ते रोज कृतीत दाखवणं खूप अवघड आहे. आणि खरंच मी खूप भाग्यवान आहे की माझ्या प्रत्येक प्रयत्नाला आशिषनी त्याचं जे आता हे गोड हसू आहे, असंच त्यांनी स्माईल करत तू कर मी आहे असं करत त्यांनी मला नेहमी साथ दिली. आणि जो फायनान्शियल सपोर्ट लागतो तोही वेळोवेळी दिला. कारण आपल्याला माहिती आहे की कुठलंही चांगलं काम करण्यासाठी एक आपण आपलाच एक स्तर आपला ठरवलेला असतो की ह्याच्या खाली आपण काम नाही करायचं. पण त्यासाठी लागणारी जी आर्थिक गणितं आहेत ती सातत्याने ही गाणी करत राहणं हे खूप चॅलेंजिंग आहे. एखाद दुसरं गाणं ठीक आहे, वर्षाला एखादं गाणं, दुसरं गाणं, पण तो स्तर नेहमीच उंचावत राहणं, नेहमीच स्वतःला चॅलेंज करणं, हे मला आशिषमुळे शक्य झालं. आणि आता त्याचीच पुढची पायरी म्हणून मला असं वाटलं, ज्या अडचणींमधनं मी गेले त्यातनं आत्ताही बरेच जण जात असतील, तर त्या सगळ्यांसाठी एखादा उत्तम प्लॅटफॉर्म तयार करावा. एखादा कलाकार बिझनेस कसा करू शकतो हे रसिकांसमोर आणावं. कारण बिझनेस माइंडेड सगळेच असतात आणि असायलाच हवं, पण त्याला जेव्हा कलासक्ततेची जोड असते तेव्हा कदाचित आपल्या हातनं काहीतरी वेगळं होऊ शकतं. आणि त्या कलेच्या प्रेमापोटी सावनी रेकॉर्ड्स ही एक मोठी पायरी मी चढते आहे. आणि ह्या निमित्ताने मी सांगू इच्छिते की माझी गाणी तर अर्थातच त्या लेवलवर रिलीज होतील, पण त्याचबरोबर संगीत क्षेत्रातले नवीन काही करू बघणारे किंवा ऑलरेडी प्रस्थापित असलेल्याही अनेक जणांची गाणी मला ह्या माध्यमातून रसिकांपर्यंत पोहोचवता येतील चांगल्या प्रभावीपणे, फारशा मोबदल्याची अपेक्षा न ठेवता. असं एक साधं सोपं प्रामाणिक याच्या मागची भावना आहे. आणि आज त्या रेकॉर्ड लेबलचं पहिलं गाणं, आज योगायोग असा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्यतिथी आहे आज, आणि त्यांचा आशीर्वाद घेऊन आज हे पहिलं पुष्प आम्ही सादर करतो आहोत. आणि मराठी संगीत सृष्टीमध्ये हा प्रयोग किंवा हे धाडस याच्या आधी झालं नव्हतं. आणि मी नेहमीच, तू मगाशी म्हटलीस तसं, थोडंसं प्रवाहाच्या विरुद्ध जायचा थोडासा किडा आहे डोक्यात की काहीतरी वेगळं करूया, स्वतःला चॅलेंज देऊया, काय करू शकते मी, चुकले तरी चालेल पण प्रयत्न करायला मी कधी मागे पुढे बघत नाही. तर अशाच हेतूनी हे गाणं जन्माला आलं आणि आज ते आम्ही लोकार्पित करीत आहोत.
वरती ठेवून आपण अनावरण करणार आहोत. सावनी रेकॉर्ड्स आज लोकार्पित झालेला आहे. गोड मानून घ्या आणि सावनीला खूप आशीर्वाद द्या आणि आशिषला. जसं ज्ञानेश्वरीच्या तोंडातनं निघालं की मला वाटतंय हा धागा धरून तुझ्या या प्रोडक्शनचं सार्थक करावं, सिनेमा बनवावा याच्यावर. कारण मला आठवतंय राम तेरी गंगा मेलीच्या आधी आमचा कुठेतरी सत्कार होता प्रेमरोग साठी आणि दादू रवींद्र जैन साहेब स्टेजवर गात होते, एक राधा एक मीरा ते गाणं. तर राजसाहेब पुढच्या रांगेत फर्स्ट रो मध्ये बसले होते, त्यांच्या पाठीमागे मी बसलेलो होतो. मला अरे सुरेश ये गाना दादू का ही है? मैंने बोला जी उन्होंने लिखा है, उनका ही है. अच्छा. तर आम्ही मग सत्कार स्वीकारायला वरती स्टेजवर जाताना त्यांनी खिशात हात घातला, 101 रुपया काढला आणि दादूंच्या हातात ठेवला कि दादू तुम मेरी नेक्स्ट पिक्चर कर रहे हो और मुझे टाइटल भी मिल गया इधर तुम्हारा गाना सुनते सुनते, राम तेरी गंगा मैली. तर तो धागा धरून त्या गाण्याचा, एक राधा एक मीरा दोनों ने शाम को चाहा, अंतर क्या दोनों में देखो, एक प्रेम दीवानी एक दर्स दीवानी. तर खरं क्रिएटिव्ह काम असंच होतं. हॉटेलची बुकिंग करून तिथं लिहिलेलं ते पॉप्युलर होईल की ते रुचेल लोकांना याचा काही भरोसा नसतो, पण त्यांना मजा मारायची असते म्हणून ते हॉटेल बुक करतात. खरं सुरेशजी नंतर मी बोललो बरोबर नाही, पण आज सर्वांचा प्रतिनिधी म्हणून मला बोलायला सांगितलंय. माझ्याऐवजी कौशलला सांगितलं असतं तू त्याचं छान बोलला असतं. ठीक आहे. तोच क्रायटेरिया, मी हिरो घातलाय म्हणून मला खूप सुंदर व्हिडिओ, खूप सुंदर गाणं, खूपच सगळं छान आहे. कुठल्या कुठल्या गोष्टींचं कौतुक करायचं सुचत नाहीये, पण अगदी सुरुवातीपासून सांगायचं तर कविराज खूप सुंदर लिहिलंय. मला तेव्हाच लक्षात आलं की सुरुवातीची जी सवाल जवाब नंतर पेरला गेला असावा, पण तो नंतर पेरला गेला असं का वाटत नाही. तो खूप छान, ती सुरुवातच खूप सुंदर होते. एक चांगला एक प्लॅटफॉर्म तुम्ही दिला. म्युझिक डिरेक्टर बद्दल काय बोलायचं, सध्या मराठीतला ए आर रेहमान झालाय तो. विजय गावंडे हा यशस्वी संगीतकार झाल्यामुळे आमच्यासारख्या संगीतकारांचा काय लॉस झालाय. तर आमचा एक उत्कृष्ट अरेंजर आता आम्हाला मिळत नाही. त्यांनी अजून डिक्लेअर करायचं पण तो काम घेत नाही. त्यामुळे तो आता सांगतो की नाही, मी माझीच गाणी फक्त अरेंज करतो आणि प्रोग्राम करतो. त्यामुळे आता आमचं फार मोठं नुकसान झालंय. पण हरकत नाही, गायक म्हणून आमचा खूप फायदा झालाय की आम्हाला एक चांगला संगीत दिग्दर्शक आता लाभलेला आहे. तर विजय खूप सुंदर झालंय गाणं, वेगळ्या पद्धतीचा साऊंड आहे. आता ह्या स्पीकर्सवरती नीट नव्हता येत, पण मला खात्री आहे की ज्या प्रकारे बेस लाईन पुढे ऐकायला येत होती, तर धुरंधर वगैरेकडनं जो काही नवीन साऊंड येतोय तशा पद्धतीचा काहीतरी करण्याचा प्रयत्न करताना ऐकू येतोय. पण खूप छान, चाल खूप सुंदर झालेली आहे. आणि गायिका म्हणून सावनीचं कौतुक काय करायचं, तिने तर आतापर्यंत इतक्या सगळ्या भाषांमधनं गाऊन प्रूव्ह केलेला आहेच. पण प्रेझेंटर म्हणून, म्हणजे आपण त्याला नर्तक म्हणून, नर्तिका म्हणून मला बघताना असं वाटलं की इतक्या चांगल्या नर्तिकेनी इतकी वर्ष गाण्यात कशाला वाया घालवली.